नमस्कार मित्रांनो, एमटी टायटिंग चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत जे काय ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केलं होतं, आता ज्यांचे अर्ज कुसुमांतर्गत भरले होते, परंतु त्यांना पेमेंट करण्यासाठी महावितरणकडे त्यांचा अर्ज ट्रान्सफर करण्यात आला आणि महावितरणकडे अर्ज आल्यानंतर त्या अर्जाचं ज्यांनी पेमेंट केलं होतं, अशा पेमेंट केलेल्या शेतकऱ्यांना आता वेंडर सिलेक्शनसाठी पर्याय देण्यात येत आहेत. काही जिल्ह्यामध्ये पर्याय दिलेले आहेत, काही जिल्ह्यामध्ये आणखी चालू आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केलं आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या अर्जाची स्थिती एकदा तपासून पहा. या तपासलेल्या स्थितीमध्ये आपल्याला पेमेंट करण्यासाठी पर्याय आला आहे का हे एकदा चेक करा. आणि पेमेंट केलेल्या शेतकऱ्यांनी जर आपण पेमेंट केलेला असेल तर आपल्याला व्हेंडर सिलेक्शनसाठी काय देण्यात आलेला आहे का किंवा व्हेंडर सिलेक्शनसाठी ऑप्शन आलेला आहे का हे पहा, तपासून पहा. आणि ज्यांना व्हेंडर सिलेक्शनसाठी ऑप्शन आलेला असेल त्यांनी व्हेंडर सिलेक्शन करून घ्या. आणि ज्यांनी अद्यापपर्यंत पेमेंटच केलं नाही, आता आपण पेमेंट बद्दलचा मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की तुम्ही कसल्याही प्रकारची चिंता न करता पेमेंट करून घ्या. पेमेंट केल्याशिवाय तुमचा अर्ज पुढे जाणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केलेलं आहे त्यांना आता हळूहळू व्हेंडर सिलेक्शनचे पर्याय देण्यात येत आहेत. त्यामुळं ज्यांनी पेमेंट केलंय त्यांनी एकदा आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासून पहा. आणि आपल्याला जर व्हेंडर सिलेक्शन पर्याय उपलब्ध झाला असेल तर आपलं व्हेंडर सिलेक्शन करून घ्या, जेणेकरून आपला पंप लवकरात लवकर सबमिट केला जाईल किंवा आपला पंप जो आहे तो इन्स्टॉलेशन केला जाईल. पेमेंट बद्दल किंवा अधिक काही जर आपल्या काही शंका असतील, काही समस्या असतील, कमेंटच्या माध्यमातून विचारा, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विचारा किंवा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून विचारा. आमच्याकडून आपल्याला नक्की सहकार्य केलं जाईल. आता व्हेंडर सिलेक्शन कसं करावं किंवा व्हेंडर सिलेक्शन करण्यासाठी कोणकोणती माहिती घ्यावी किंवा कसं अपडेट घ्यावं, कोणती काळजी घ्यावी याबद्दल आपण लवकरच आणखी एक नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहोत. त्यामध्ये व्हेंडर सिलेक्शन करताना कोणती काळजी घेणं आवश्यक आहे याबद्दलची माहिती आपण देण्याचा प्रयत्न करूयात. तत्पूर्वी ज्यांना व्हेंडर सिलेक्शन ऑप्शन आलेले आहेत किंवा आलेत किंवा नाही हे तपासून पहा. त्यानंतर पुढची जी काय व्हेंडर सिलेक्शनची प्रोसेस असेल त्याबद्दलची माहिती आपण देण्याचा दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करूयात. जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारा प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील. तर चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉइंट सोबत.